सगळं काम सोपवलंय म्हणजे ते होणार याची मला खात्री आहे. त्यामुळे मी निवांत आहे. बरं ऐक, मी येतोय कार्यक्रमाला. सावध राहा जरा. बाय. अरे तुमचं अजून झालं नाहीये हे. आवरा पटकन, कार्यक्रमाची वेळ झालीये. सेंटर बघ, लाईटच्या खाली. परफेक्ट. अरे सेंटर आहे का ते? हा ठीक आहे, चल जा, निघा. काय परजीवी झाली का तयारी? हो झालीये ना. तुम्ही येताय? नाही म्हटलं याच लाडक्या लेकीचं गाणं ऐकायला. येताय? काय हो, तुम्हाला भीती वाटत नाही का? मी तुमचा कॉल रेकॉर्ड करू शकतो, तुमच्या विरोधात त्याचा वापर करू शकतो. भीती नाही वाटत? भीती? कुणाला? भैरवी वाजेला? नाही वाटत. अहो जगन्नाथराव, ओळखू नाही मी तुम्हाला चांगली आणि तुम्ही मला चांगलंच ओळखता. हे असले कच्चे खिलाडी नाही होत आपण. आपली ताकद आता एकमेकांना कळली आहे, तेव्हा एका चांगल्या खेळाडूप्रमाणे तुमची खेळी भक्कम राहिली पाहिजे आणि माझीही. आणि शिवाय हे असले रेकॉर्डिंग वगैरे करून काय स्ट्रॉंग पुरावे उभे राहत नाही हो. काय करणार आहे? कधी व्हिडिओ रेकॉर्ड, कधी कॉल रेकॉर्ड. तुमच्याकडनं ही अपेक्षा नाहीये मला. मानलं हा परिजीवी माई, मानलं तुम्हाला. म्हणजे तुमच्या बुद्धिमत्तेला मानलं बरं का. पण मी काय म्हणतो, ही बुद्धी तुम्ही चांगल्या कामासाठी का नाही वापरत? म्हणजे सावलीच्या भल्यासाठी का नाही वापरत? तिथे वापरली तर काही झिजणार आहे का ती? हा, मग तुम्ही करा ना तुमच्या लाडक्या लेकीचं भलं. असा एक पिकाच घेतलाय ना तुम्ही तिचं. नाही, तेच करावं लागणार आहे. मला जे करायचं ना ते करा तुम्ही जगन्नाथराव. बिंदास करा. अख्खी हयात जाणार आहे तुमची. पण अख्खी हयात गेली तरी या भैरवीचं काय नाही बिघडवू शकणार तुम्ही. हे आजन्मात तरी नाही. अहो परजीवी माई, मला तुम्हाला काही करायचंच नाहीये. कोण चिखलात दगड मारून घेईल आणि तो चिखल अंगावर उडवून घेईल? मी फक्त योग्य संधीची वाट बघतोय, योग्य वेळेची वाट बघतोय. नियती तिचं काम करेलच, म्हणजे ती करतेच बरं का. ठीक आहे ना, मग आपण हे सगळं नियतीवरच सोडून देऊया आणि वाट बघूया. ठीक आहे, ठेवा आता फोन. इकडे गोळ्या घेतले ना? ताई, सावली कुठे दिसत नाहीये ते? अहो ती गाणं. ते तारा मॅडमचा कार्यक्रम आहे ना आता. लग्नाच्या आधी जायची त्यांना मदत करायला. आता बी ती गेली मदत करायला. अच्छा. है ना आपू? हा हा. हॅलो, अस्मीला भेटायचंय? कोण बोलतंय? कोण बोलतंय हे महत्वाचं नाहीये, मी काय बोलतोय ते महत्वाचं आहे. अस्मीबद्दल खूप महत्वाची माहिती आहे आमच्याकडे. ही माहिती जर तुम्हाला हवी असेल तर एक लोकेशन पाठवतो, त्या लोकेशनवर या. अस्मीची सारंगवरची जादू अजूनही कमी झालेली नाहीये, हे बघून मनाला बरं वाटलं. विठुराया, का माहित नाही मला ना असं वाटतंय की
की माझं सौभाग्य संकटात आहे, पण मी त्यांना वाचवायला जाऊ शकत नाहीये. पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू त्यांचं रक्षण करा. मी तुझी सावली आहे की नाही हे आज दाखवून दे. हीच तुझी खरी परीक्षा. सारंग सरांना काय बी होऊ देऊ नकोस. तर इतक्या वेळापासून आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत होतो तो म्हणजे तारा वझे यांच्या गाण्याचा कार्यक्रम. तर मी तारा वझे यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना मंचावर येण्याची विनंती करतो.